आणि आज सर्वांना हा क्रिसमस, ब्लेसेड क्रिसमस होऊ दे. येणारं नवीन वर्ष सर्वांना आशीर्वादाचं, सुखाचं, समृद्धीच जाऊ दे. आणि 2026 आमच्यासाठी एक अद्भुत व्हावं ही प्रभूच्या चरणी प्रार्थना. आणि आज ह्या वचनातून, देवाच्या वचनातून बोलण्यासाठी प्रभूनं मला सहाय्य केलं, याबद्दल प्रभूचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि आज क्रिसमस हा सर्व जगभर साजरा करत आहे. लोकांना जर विचार केला क्रिसमस म्हटल्यानंतर काही चित्र डोळ्यासमोर येतात. क्रिसमस म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं क्रिसमस फादर. क्रिसमस म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं क्रिसमस ट्री आहे. लोकांना असं वाटतं की क्रिसमस म्हटल्यानंतर सगळे स्टार्स, जिंगल बेल, डोक्यावरची लाल टोपी, हा ख्रिसमस आहे असं लोकांना वाटतं. आणि जर आज मीडिया बघितला, जर तुम्ही टीव्हीवर बघितला, तर ह्याच जास्त तुम्हाला दिसतं. दाढीवाला पांढरा माणूस येत असतो आणि लोकांना असं वाटतं की आता क्रिसमस आलाय म्हणजे क्रिसमस फादर असला पाहिजे. पण आज मी तुम्हाला सांगतो, क्रिसमस फादर, सांता क्लॉज, स्टार, क्रिसमस ट्री ह्याचा संबंध येशू बरोबर कुठं दिसत नाही बायबलमध्ये. पण आज हे एक सणाचं वातावरण तयार करण्यासाठी आहे. पण खरा ख्रिसमस जर आम्ही बघितला तर खरा ख्रिसमस येशू आहे. येशू शिवाय ख्रिसमस होऊ शकत नाही. कारण ख्रिसमस हा येशूचा जन्म आहे. आणि म्हणून जर ह्या ख्रिसमसला येशू समजला नाही तर ख्रिसमस आम्ही साजरा नाही करू शकत असेल, करू शकतो. तर आज मला तुम्हाला प्रभू येशू कोण आहे, आणि सर्वांना माहित आहे की प्रभू येशू कोण आहे. आणि जरी माहीत नसेल तर आज ह्या खऱ्या क्रिसमसला मला आनंदानं सांगायला लागेल की हा येशू म्हणजे आम्ही जो साजरा करत आहे प्रभू येशूचा जन्म. आणि म्हणून गेली येशूविषयी आम्ही जर बघितलं तर येशूविषयी भविष्यवाणी करण्यात आली होती. या जगामध्ये एक मसीहा पाहिजे होता, जो या जगाला पापापासून वाचवेल, संकटापासून वाचवेल, समस्यापासून, शापापासून सोडेल. आणि सर्व जग त्याची वाट बघत होती ती. आणि बायबल सांगतं, यशायाचा 7वा अध्याय आणि 14व वचन म्हटलेलं आहे, ह्यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, आणि त्याचे नाव इमॅन्युअल, आम्हा सान्निध्य देव असे ठेवतील. आणि म्हणून यशायाचा 9वा अध्याय आणि 7वं वचन असं म्हटलेलं आहे, कारण आमच्यासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. तर अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दावीच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल, आणि इथून पुढे तो सर्व काळ न्यायाने व नीतीने दृढ व स्थिर करेल. सेनाधीश परमेश्वराचा आवेश सिद्धीस नाही. तर हा येशू कोण आहे जो जन्माला येणार होता? आणि ह्या ठिकाणी या वचनापासून म्हटलेला आहे की तो जो आहे तो सेनाधीश परमेश्वर आहे, तो एक राजा आहे. आणि म्हणून आज अनेक लोक देवाच्या वचनातून बोलतात. आज तुम्ही जर बघितला, बाळ झाल्यानंतर, जन्माला आल्यानंतर व्यक्ती राजा बनतो, बाळ आल्यानंतर सेनाधीश बनतो, बाळ आल्यानंतर व्यक्ती डॉक्टर बनतो. पण प्रभू येशूच्या बाबतीत जर आम्ही विचार केला की बाळ राजा नाही बनला, राजा बाळ झाला. आणि बाळ देव नाही झाला तर देव बाळ झालेला आहे. राजांचा राजा आमच्यासाठी देह धारण करून आलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू जन्माच्या अगोदर पासून आहे. येशूचा जन्म हा काही अचानक झालेला नाही आहे, त्याच्यामध्ये देवाची योजना आहे. आणि म्हणून येशू जो आहे ना तो देव आहे. येशू जो आहे तो राजांचा राजा आहे. येशू कोण आहे? या साऱ्या सृष्टीचा निर्माण करता आहे. आणि म्हणून प्रभू येशू हे नाव ह्या पृथ्वी तलावर देण्यात आलं, आणि प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल. आणि म्हणून आज मला आनंदानं सांगायचं आहे, येशू ज्यावेळी जन्मला त्यावेळी त्याला राजांचा राजा म्हटलेला आहे, त्याला प्रभूंचा प्रभूला म्हटलेला आहे. आणि ज्यावेळी मरिया, ज्यावेळी कुमारिका होती, आणि बायबल जसं वचन सांगतं कुमारिका गर्भवती होईल. आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे, येशू
देव आहे, आणि हा देव जर आहे तर देवाचं गुण पण दिसलं पाहिजे. आणि म्हणून मी खूप लोकांना सांगतो, ज्याला तुम्ही देव मानता त्या देवाचं दैवत्व दिसलं पाहिजे. आणि म्हणून हा येशू जरी मनुष्य असला पण त्याला देव म्हटलेला आहे. आणि म्हणून आज तो राजांचा राजा या पृथ्वी तलावर जन्मलेला आहे. आणि ज्यावेळी येशूचा जन्म होणार होता तर बायबल सांगतो स्वर्गातून देवदूत उतरला, आणि ते वचन आम्ही वाचणार आहोत. लूक याचा 1 अध्याय आणि 26व्या वचनापासून आम्ही वाचणार आहोत. लूक याचा 1 अध्याय आणि 26व्या वचनापासून आम्ही वाचणार आहोत. आणि त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिल्यातील नासरेतकर नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गॅब्रिएल दूतला पाठवले. तो दाविदाच्या घराण्यातील योशेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती, आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. हे बोलल्याने तिच्या मनात खळबळ उडाली, आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागले. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिऊ नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर आलेली आहे. पहा, तू गरोदर राहशील, तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू देव त्याला पूर्वज दावीद याच्या राजस्थानावर देईल, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल. त्याचा राजाचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि परात्पराचे सामर्थ तुझ्यावर छाया करेल, आणि म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. हालेलुया. आणि देवानं काय केलं की आज देवदूताला पाठवलं आणि त्या मरियेला सांगितलं, ह्या जगामध्ये आज तुला एक पुत्र होणार आहे, आणि तो पुत्र तुझ्या गर्भामध्ये येणार आहे. आणि त्यावेळी मरिया म्हटली, मी कशी काय गर्भवती होऊ शकते, मला पुरुष माहित नाही. आज तुम्हाला माहित आहे की स्त्री आणि पुरुषाच्या संबंधाशिवाय एक लेकरं जन्माला येत नाहीत. पण इतिहासामध्ये एक घटना घडली की कुमारिका एक जन्माला येत आहे, आणि ही कुमारिका कुठल्या मनुष्यापासून नाही आहे. आणि म्हणून येशूचा जन्म जो झाला रक्तापासून नाही झाला, देहापासून नाही झाला, मनुष्याच्या इच्छेपासून नाही झाला. येशूचा जन्म देवापासून झालेला आहे. आणि ही मरिया म्हटली, मी कशी गर्भवती होईन. त्यावेळी देवदूत त्याला म्हटले, पवित्र आत्म्याचं काय येईल तुझ्यावर, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, आणि म्हणून त्याचा जन्म होईल. आणि म्हणून प्रभू येशू हा जो आहे तो देवाचा पुत्र आहे. त्याला देवानं जन्माला आणलेला आहे. आणि बायबल सांगतं हा येशू कोण आहे, देव आहे. येशू कोण आहे, बायबलमध्ये म्हटलेलं आहे, हा जगाचा कोकरा आहे. ह्या जगाच्या पापासाठी आलेला वधलेला कोकरा आहे. ह्या जगासाठी तारणारा म्हणून आहे. आणि म्हणून आज आम्हाला आनंदाची बातमी आहे या क्रिसमसला की प्रभू जो देव होता या पृथ्वी तलावर बाळ म्हणून आला. जो राजांचा राजा होता तो या पृथ्वी तलावर बाळ म्हणून आला. तो देह धारण केला. आणि बायबल सांगतं तो एका गाईच्या गोठ्यामध्ये राजांचा राजा जन्मला. आणि ज्यावेळी तो जन्मला त्यावेळी त्याच्यावर तारा आला. आणि ते तारा पाहण्यासाठी सगळ्या ज्योतिषी ज्ञानी लोक शोधत होते. हा तारा आतापर्यंत कधी दिसला नाही. हा तारा या जगामध्ये जो आलेला आहे तो वेगळा आहे. लोक शोधू लागले. आज हे मागी लोक म्हणा लागले, हा राजा कुठे आहे, हा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू कोठे आहे. या जगामध्ये जो हेरोद राजा होता त्याच्याकडे ते गेले आणि म्हणा लागले, या जगामध्ये राजा जन्मलेला आहे. आज मला तुम्हाला सांगू दे, कधी बाळ राजा होऊ शकतं का? पण प्रभू येशूच्या बाबतीत म्हटलेला आहे, हा राजा जन्माला आलेला आहे. आणि प्रभू येशूचा जन्म हा राजा म्हणून आला. आणि त्याचं राज्य काही तलवारीचं नव्हतं, त्याचं राज्य कुठलं सेनांचं नव्हतं. त्याचं राज्य होतं त्या सैतानाचं राज्य नष्ट करण्यासाठी आलेला आहे. माझा प्रभू येशू या जगामध्ये जो आला ना, या जगामध्ये जे अंधकार आहे ना त्या अंधकाराला नष्ट करण्यासाठी आलेला आहे. सैतानाचं राज्य, पापाला मारण्यासाठी तो या जगामध्ये आला. आज दुष्टाईला हरवण्यासाठी या जगामध्ये आला. आणि म्हणून आज तुम्हाला माहित आहे का, या जगामध्ये
पाप आहे तिथं मरण आहे, आणि जिथं पाप आहे तिथं आजार आहे, जिथं पाप आहे तिथं शाप आहे. आणि ह्या पापासाठी सगळे लोक प्रयत्न करत होते. मग बलीचं अर्पण केलं जायचं, बकऱ्याचं अर्पण केलं जायचं. लोक पापापासून मुक्ती करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. आणि प्रत्येक धर्म सांगतो रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही. आणि आज मनुष्याच्या पापासाठी एका रक्ताची गरज होती. आणि म्हणून मरियेच्या गर्भामध्ये जे बाळ होतं ना, ते ना कुठल्या मनुष्याचं रक्त होतं, ना मरियेचं पण रक्त होतं. आज डॉक्टर सुद्धा सायन्स सांगतं आईच्या गर्भामध्ये जे बाळ आहे ते आईचं ब्लड आहे असं नाही आहे. कारण आईचं ब्लड वेगळं असतं आणि काही वेळा बाळाचं ब्लड पण वेगळं असतं. आणि म्हणून प्रभू येशूचं जे ब्लड आहे ते मनुष्यापासून आलेलं नाही आहे. येशूचं जे ब्लड आहे ते देवापासून आहे. आणि बायबल सांगतं येशूचं ब्लड निष्कलंक आहे, ते निर्दोष आहे आणि ते पवित्र आहे. एकाच ब्लडला म्हटलेलं आहे पवित्र. आणि आणि तेच आमच्या पापांची क्षमा करणार आहे. आणि म्हणून आज मला या क्रिसमसला मला तुम्हाला सांगायचं आहे, प्रभू येशू आम्हाला पापापासून सोडवण्यासाठी आलेला आहे. येशू आमच्या पापासाठी वधण्यासाठी तो आलेला आहे. आणि येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून सोडवतं. आणि म्हणून प्रभू येशू म्हटला, मी नीतिमान लोकांसाठी या जगात जन्माला आलो नाही. प्रभू येशू म्हटला, मी पवित्र लोकांसाठी जन्माला आलो नाही. येशू ख्रिस्ती धर्मासाठी या जगामध्ये जन्माला आला नाही. प्रभू येशू ख्रिस्त यासाठी एक नवीन धर्म स्थापन करण्यासाठी नाही आला. बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्त ह्यासाठी आलेला आहे, जे अपूर्णता आहे ते पूर्ण करण्यासाठी आलेला आहे. आमेन. जे अपूर्ण आहे म्हणजे पापांची क्षमा होणं हे अपूर्ण होतं. पण प्रभू येशू या जगामध्ये पापातून मुक्ती देण्यासाठी खरा प्रभू येशू या जगामध्ये आला. आणि म्हणून योसेफाला सांगण्यात आलं की ज्यावेळी मरिया गर्भवती झाली आणि जो तिचा पती होता, ज्याच्यावर तिचं वांगण, तिचं साखरपुडा झाला होता, आणि तो तिला गुप्तपणे सोडण्याचा प्रयत्न करत होता. कारण मरिया कुमारिका माझ्या लग्नाच्या अगोदर ती गर्भवती झालेली आहे. पण ज्यावेळी देवदूत योसेफाला सांगतो जी तुझी पत्नी आहे ती कुठल्या मनुष्यापासून जन्माला आलेली नाही आहे, ती कुठल्या कुणापासून नाही, तर ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली आहे. तिच्यामध्ये जो गर्भ आहे तो देवापासून आहे आणि त्याचं नाव तू येशू ठेव. आणि ह्या काय असेल, येशू याचा अर्थ इमॅन्युअल, देव आम्हा संगती देव. आणि हा देव फक्त कुठल्या जाती आणि धर्मासाठी नाही, हा येशू जगताच्या मानवासाठी आलेला आहे. आणि तोच योसेफाला सांगतो देवदूत की हा येशू सर्वांना पापापासून सोडवेल, त्या लोकांना पापाच्या सत्तेपासून सोडेल. मला आज या क्रिसमसला गुड न्यूज सांगत आहे, तुम्ही कितीही पापामध्ये असा, किती व्यसनामध्ये असा, किती पण दारूचं व्यसन असू दे, किती कठ्ठर पाप असू दे, अनेक लोक प्रयत्न करतात पापापासून सोडवण्यासाठी, सुटण्यासाठी. पण आज एक गुड न्यूज आहे, एक तारणारा प्रभू येशू या जगामध्ये जन्मलेला आहे. जर तुम्ही त्या प्रभू येशू विश्वास ठेवाल तर तो तुम्हाला पापापासून सोडवेल. येशू या जगामध्ये, येशू याचा अर्थ आहे मुक्तीदाता, येशू याचा अर्थ आहे तारणारा, येशू याचा अर्थ आहे सोडवणारा, येशू याचा अर्थ आहे सगळ्या प्रश्नाचं उत्तर तो आहे. पण बायबल काय सांगतं, ह्या प्रभू येशूवर जगतानं विश्वास ठेवला पाहिजे की तो तारणारा आहे, तो एक देव आहे, तो एक सोडवणारा आहे. आणि आज आमच्याकडून एकही अपेक्षा परमेश्वर करत नाही, ती एकच अपेक्षा करतो की आम्ही ह्या क्रिसमसला प्रभू येशूवर विश्वास ठेवावा. आणि बायबल सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, त्याला तारण मिळेल, त्याला सुटका मिळेल. आणि मी तुम्हाला सांगू, तारण इतकी सोपी गोष्ट नाही आहे. तारण याचा अर्थ आहे कोणी तर त्यासाठी किंमत मोजली पाहिजे. जसं एक कोणी तर गुन्हा करतो त्याला जामिनाची गरज असते, त्यासाठी कोणी तर किंमत मोजली पाहिजे. आज मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगू दे की प्रभू येशू आमच्या पापासाठी किंमत मोजण्यासाठी आला. आमच्या आजारासाठी त्याला किंमत मोजायची होती, आमच्या शापासाठी त्याला एक किंमत मोजायची होती. आणि तो फक्त स्वतःच्या पापासाठी नाही तर इतरांच्या पापासाठी, इतरांच्या. प्रभू येशू काय म्हटलं, मी या जगामध्ये ह्यासाठी आलेलो आहे, मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे, मी सेवा करून घेण्यासाठी आलो नाही तर पुष्कळांच्यासाठी माझं बलिदान करण्यासाठी आलेला
आहे. आणि म्हणून प्रभू येशू या जगामध्ये असताना तो एक पवित्र होता, त्याच्यामध्ये कोणतंही पाप नव्हतं, तो एक निर्दोष होता. बायबलमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की त्याच्यामध्ये पाप आढळलेला आहे. तो पाप विरहित होता. या जगामध्ये एकच व्यक्ती होता जो मानव म्हणून आला, तो पवित्र होता. एकच व्यक्ती होता ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता, कारण तो मानवासाठी सोडवण्यासाठी आला. आणि म्हणून आज येशू फक्त पापापासून सोडवण्यासाठी नाही आला, तर येशू या जगामध्ये ज्यावेळी आला, त्यानं आंधळ्यांना डोळे दिलेले आहेत, लंगड्यांना त्यानं पाय देऊन उड्या मारायला लावलेला आहे. आज येशू ख्रिस्त, आज जर आम्ही खूप लोकांना म्हणतो, जर समजा हा टेबल जर खराब झाला तर तुम्ही देवाकडे नाही जाऊ शकत, कुठल्या तर सुताराकडे जायला पाहिजे. तसं कोणी तर कुणाचं तर निर्माण करताय. प्रभू येशू आमचं आणि तुमचं निर्माण करताय. मनुष्यामध्ये जर बिघाड झालं, कारण बघा हे डोळे देवानं आमचे तयार केले, जे मनुष्यानं तयार केले ते देवाला गौरव नाही जाऊ शकत, पण जे देवानं तयार केले ते मनुष्याला तयार करता येत नाहीत. आतापर्यंत सायन्सनं डोळे तयार करू शकले नाही, ना आमचा ओरिजिनल दात तयार करू शकले नाहीत. जे देवानं तयार केले ना, ते देवाला गौरव आहे. आणि म्हणून ज्यावेळी ही निर्मितीची आहे, आमचे डोळे, आमचे हात, आमचं शरीर, हे कुठल्या आम्हाला कोणी दिलेलं नाहीये, हे प्रभूनं आम्हाला दिलेलं आहे. आणि जर ह्या शरीराचं जर काही झालं तर बरं करणारा एक आरोग्य दाता आहे, त्याचं नाव येशू आहे. आणि म्हणून प्रभू येशू या जगामध्ये ज्यावेळी आला, त्यावेळी त्यांना अनेकांच्या प्रीती केली. आजारी लोकांच्यासाठी आज आंधळ्यांच्यावर त्याने प्रीती केली, कुष्ठरोग्यांच्यावर त्याने प्रीती केली. त्या काळामध्ये कुष्ठरोगांना स्पर्श करणं म्हणजे अशुद्ध मानलं जायचं, पण प्रभू येशू त्या कुष्ठरोगाकडे गेला, त्यानं आपला हात स्पर्श केला आणि येशूनं त्या कुष्ठरोगाला बरं केलेलं आहे. येशूनं असे कोणते चमत्कार केले नाहीत, सगळे चमत्कार त्यानं केलेला आहे. त्यानं प्रत्येक आजारानं बरं केलेलं आहे, प्रत्येक रोगांना त्यानं बरं केलेलं आहे, प्रत्येक व्याधी त्यानं बरं केलेलं आहे, प्रत्येक वेदना त्यानं बरं केलेली आहे, पक्षघाती माणसाला त्यानं बरं केलेलं आहे. फक्त तेवढं आजारावर त्यानं बरं केलं नाही, त्यानं मरणातून लोकांना जिवंत केलेलं आहे. येशूनं 4 दिवस असलेल्या लाजरसला कबरेतून बाहेर काढलेला आहे. एका विधवेच्या मुलाला, जे एकुलता एक होता तिची आशा, ती दया आली त्या विधवेवर त्यानं, कारण ते तिचा एक आशा होता. आणि त्या प्रभू येशूनं त्या विधवेच्या मुलाला स्पर्श केला आणि तो जिवंत झाला. प्रभू येशूनं तिघांना जिवंत केलेला आहे. 12 वर्षाची मुलगी जी मरायला टेपली होती, प्रभू येशूनं तिला मरणातून विजय दिलेला आहे. प्रभू येशू पापातून सोडवणारा आहे. प्रभू येशू आजारातून मुक्ती देण्यासाठी आला. प्रभू येशू मरणातून जीवन देण्यासाठी आला. आणि प्रभू येशू काय म्हणतो, मी या जगामध्ये ह्यासाठी आलेला आहे, बहुताईचं जीवन देण्यासाठी आलेला आहे. येशू मरणातून आज मरणातून कोणी जिवंत केलं नाही, पण प्रभू येशू म्हटला, मीच मार्ग आहे, मीच सत्य आहे, मीच जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आज प्रभू येशू मरणातून लोकांना जिवंत केलेला आहे. फक्त प्रभू येशूनं पापांची क्षमा नाही केली, लोकांचे रोग बरे केले. प्रभू येशूनं मरणातून लोकांना उठवलं. आणि म्हणून आज त्यानंतर प्रभू येशूनं काय केलं, निसर्गावर पण ताबा ठेवलेला आहे. त्यानं समुद्राच्या लाटांना थांबवलेला आहे. समुद्र, आज सगळे लोक म्हणते, हा आहे तरी कोण, उसळल्याला समुद्र त्याचा ऐकतो. हा आहे तरी कोण, 5 भाकरी 2 माशाला 5,000 लोकांना जेवण घालतो. ज्यानं अन्न तयार केलं तो भुकेलांना देणारा देव आहे. आणि म्हणून प्रभू येशू हा श्रीमंतांचा देव आहे असं नाही, तो गरिबांचा पण देव आहे, तो भुकेलांचा देव आहे, तो अनाथांचा देव आहे, तो विधवांचा देव आहे. आज तुम्हाला महानेमी सेवा जी आहे ती, त्याच्या पाठीमागे येशूची प्रीती आहे. आज ज्याला येशूचं, ज्याला आई नाही त्याला आईचं प्रेम या ठिकाणी दिलं जातं, जिथं वडील नाही त्याला वडिलाचं प्रेम दिलं जातं. आणि त्या मुलाला कधी जाणीव होत नाही की आज मला वडिलाचं प्रेम आहे काय. ह्या महानेमी सेवेच्या द्वारे अनेक विधवांच्यासाठी मदत केली जाते. ह्याच्या पाठीमागं येशूचं प्रेम आहे. ज्यांच्याकडे कोणी पाहिलं जात नाही त्याच्याकडे येशूचं, कारण हे हृदय घेऊन ही संस्था काम
करत आहे. आणि प्रभू येशू या जगामध्ये आल्यानंतर त्यानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून आज प्रभू येशू या सगळे महत्कृत्य तो करत या पृथ्वीवर आला. फक्त तो चमत्कार करत राहिला नाही, तर बायबल सांगतं की तो आमच्या अपराधासाठी, आमच्या पापासाठी वधस्तंभावर मारला गेला. आमच्यासाठी तो वधस्तंभावर त्याला शिक्षा झाली. प्रियानो, बायबल सांगतं आमच्या अपराधामुळे तो घायल झाला, आम्हाला बसणारी शिक्षा त्याला झाली. आमच्या पापासाठी त्यानं आपल्या वधस्तंभावर आज त्यानं आपलं रक्त सांडलेलं आहे. प्रत्येक आजारासाठी त्यानं किंमत मोजलेली आहे. त्यानं 39 फटके खाल्ले आणि आज त्यांना आरोग्य दिलेलं आहे. त्याच्या रक्तानं आज त्यानं आपल्या सगळ्या पापांची क्षमा केलेली आहे. तो वधस्तंभावर टांगला गेला, तो काही दुबळा देव नव्हता, तो स्ट्रॉंग आणि बलवंत होता. तो ह्यासाठी दुबळा झाला की आम्ही त्याच्या दुबळेपणानं आम्ही सामर्थ्यशाली व्हावं. येशू वधस्तंभावर ह्यासाठी टाकला, ज्या शापानं लोक गरिबीत आहेत, ज्या शापानं लोक दुःखात आहेत, त्या लोकांच्यासाठी येशू वधस्तंभावर खिळे ठोकण्यात आले. आणि प्रभू येशू आमच्या आणि माझ्या आणि तुमच्या पापासाठी वधस्तंभावर मारला गेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. या जगामध्ये त्याचा जन्म वेगळा आहे, त्याचं कार्य वेगळं आहे. आज बघा, देव जर ओळखायचा असेल त्याच्या जन्मानं ओळखायचा. दुसरी गोष्ट आहे त्याच्या पवित्रतेवरून ओळखायचं की तो देव आहे. तिसरी गोष्ट आहे दैवत्वाचं काम दिसलं पाहिजे. जे येशूनं चमत्कार केले ते कुणालाच करता आलं नाही, मरणातून जिवंत कुणालाच करता आलं नाही, कारण तो देव होता. आणि तोच देवाचा, आज लक्षात ठेवा, देवाचा क्रोध कोणी मनुष्य घेऊ शकत नाही, पापाचा क्रोध कोणी घेऊ शकत नाही. देव स्वर्गातून स्वतः उतरला आणि त्या पापाची शिक्षा त्यानं स्वतःवर घेतली. आणि ह्या मानवाला पापापासून त्या वधस्तंभावर त्यानं सोडवलेला आहे. हा ख्रिसमस आम्ही का साजरा करताय माहिती काय? आम्ही पापातून सुटका पावलेले आहोत. ह्या ख्रिसमसला आम्ही का आनंद करत आहे माहिती का? कारण प्रभू येशूने आमचे फटके खाऊन आम्हाला आरोग्य दिलेलं आहे. आणि हा प्रभू येशू मेला, त्याची कबर होती, पण त्यानं सांगितलं होतं मला मारण्यात येईल, पुरण्यात येईल, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे. आणि आज सुद्धा इस्रायलमध्ये बघितला तर येशूची कबर उघडलेली आहे आणि त्या ठिकाणी म्हणलेलं आहे तो इथं नाही, ही इज रिझन, तो उठलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणावर जिवंत आहे आणि आज तो स्वर्गामध्ये गेलेला आहे. आणि तो काय म्हणत आहे, आता सुद्धा येशू ख्रिस्त काल सुद्धा होता, आज सुद्धा आहे, युगानिक तो जिवंत आहे. आणि तो काय म्हणतो आज ह्या ख्रिसमसला? या ख्रिसमस मध्ये, ख्रिसमस याचा अर्थ आहे आनंद आहे. स्वर्गातून देवदूत उतरल्याने म्हटले पहा मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची आम्ही सुवार्ता सांगतो. ह्या ख्रिसमसला मला तुम्हाला सांगू दे, एक गुड न्यूज आहे. आणि ती गुड न्यूज आहे की प्रभू थारणारा तुमचा आहे, आरोग्यदाता आहे, पापातून सोडवणारा आहे, तो तुमच्या अपराधांची क्षमा करणारा देव आहे. आणि आज ही गुड न्यूज सगळ्यामध्ये आले. आज तुम्ही पेपरमध्ये जर बघितला तर एक गुड न्यूज लोकांच्याकडे नाही. इव्हन डॉक्टरकडे पण गुड न्यूज आहे. डॉक्टर तुम्हाला सांगतील तुम्ही मरणार आहात, पण प्रभू येशू म्हणतो तू मरणार नाही, तू जगणार आहेस. अनेक लोक म्हणतात हे सपलेलं आहे, पण येशूकडे म्हणलेलं आहे. येशू म्हणतो मी अशक्य गोष्ट शक्य करणारा देव आहे. आज मी तुम्हाला सांगू दे, ही गुड न्यूज कुठंच नसणार आहे, पण हीच गुड न्यूज, सुवार्ता म्हणजे चांगली बातमी म्हणजे येशूकडे आहे. आणि ह्या ख्रिसमसला आम्ही जे सेलिब्रेशन करत आहे, आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दाविदाच्या गावामध्ये थारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आज मला तुम्हाला ह्या संध्याकाळी आज मला उत्तेजन द्यायचं आहे की प्रभू येशू आता सुद्धा ह्या ख्रिसमसला म्हणत आहे, कोणी दुःखी आहे का, कोणी कष्टामध्ये आहे का, कोणी आजारामध्ये आहे का, त्यानं मस्कडी यावं, मी त्याला विसावा देईन, मी त्याला आरोग्य देईन. आज ह्या ख्रिसमसला प्रभूला सुटका द्यायची आहे. ह्या ख्रिसमसला तुम्हाला पापापासून त्याला सोडवायचं आहे. तुमचं पाप किती पण मोठं असू दे, पण जर आम्ही येशूकडे आलो तर येशू आम्हाला ह्या सर्वातून सोडवेल. माझी साक्ष मला तुम्हाला सांगायची आहे, मी ज्यावेळी येशूकडे आलो त्यावेळी मी असाच येशूकडे नाही आलो. मी जन्मापासून ख्रिस्ती होतो, पण मला खरा येशू समजला नाही, माझं खरं जीवन मला समजलं नाही. ज्यावेळी मला 13 वर्षाचं मध्ये असताना माझा ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये मी घाबरलो, खूप घाबरलो. आणि त्या भीतीमध्ये मला असा ताप बरा होत नव्हता. मी सगळे डॉक्टरांना दाखवलं, माझा एकही टेम्परेचर बरं होत नव्हतं. आणि एक दिवशी मग डॉक्टरनी माझा ECG काढला, त्यानंतर इकोकार्डियम काढला आणि त्यावेळी सांगितलं होतं की ह्याच्या हार्टला होल आहे आणि हा मुलगा किती वर्ष जगेल माहित नाही, पण ह्याचं 21 वर्षानंतर, 20 ते 21 वर्षानंतर ह्याचं हार्टचं ऑपरेशन केलं जाईल. आणि मग माझी आई रडायला लागली की माझ्या
माझ्या मुलाला कोण वाचवेल. माझे वडील सुद्धा म्हणायला लागले ह्याला कोण वाचवेल. आणि मी डॉक्टरनी सांगितलं हा 36 वर्ष जगेल, ह्याचं लग्न नका करू. हे सगळे सजेशन त्यांनी दिले होते. पण ज्या दिवशी मला कोणीतरी गुड न्यूज सांगितले की येशू तुला बरा करतो, येशू तुला आरोग्य देतो. मी सांगू तुम्हाला, वयाच्या 13 वर्षी मी माझं जीवन येशूला दिलं. मी माझ्या येशूवर विश्वास ठेवला आणि मी येशूकडे प्रार्थना करायला लागलो की प्रभू येशू मला आरोग्य दे. मी प्रेयर करायला लागलो. माझ्यासाठी पास्टर प्रार्थना करायला लागले, माझ्यासाठी अनेक मंडळी लोक प्रार्थना करायला लागले. मी तुम्हाला सांगतो, माझ्या 15 वर्षामध्ये मला सगळ्या गोळ्या चालू होत्या. इकोस्प्रिन, एनवास 2.5 सगळे मेडिसिन. मी सोटू डॉक्टरकडे सकाळी यायचा. या ठिकाणी हार्टचे स्पेशलिस्ट मिशन मध्ये माझं सगळे ट्रीटमेंट चालू होते. आज मी निपाणीच होतो, पण या सांगली आणि मिरज मध्ये मी माझ्या ट्रीटमेंटसाठी येत होतो. ज्या दिवशी मी प्रार्थनेमध्ये वाढत गेलो, माझ्या अनेक 18 वर्षात गोळ्या बंद झाल्या. ज्या वर्षी मी 20 वर्षाचा झालो, मी कुलकर्णी क्रांती हॉस्पिटलमध्ये माझं येशूसी करण्यासाठी आलो. आणि ज्या दिवशी मला टेन्शन होतं, माझ्या वडिलांना टेन्शन होतं की ह्याचं आता कसं व्हायचं, आता ऑपरेशन कसं करायचं. आणि प्रियनो, ज्यावेळी तो ECG काढला, इको काढला आणि ज्यावेळी रिपोर्ट डॉक्टरच्या टेबलावर आला आणि डॉक्टर ज्यावेळी ते टेबलावरचे रिपोर्ट्स बघायला लागले आणि त्यावेळी टेबलावरचा रिपोर्ट बघडला आणि त्यानं काय केलं, त्यांनी ती फाईल बंद केली आणि त्यांनी म्हटले तू बरा झालेला आहेस. आणि त्यांनी एक वाक्य म्हटले, ही फाईल घे आणि माळ्यावर टाक, कारण तू आता पूर्णपणे बरा झालेला आहेस. माझ्या 21 वर्षानंतर मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगू दे की त्या दिवसापासून मला मेडिसिन बंद आहे, गोळ्या बंद आहेत. आता मी 46 वर्षाचा आहे. मी 50 पायऱ्या चढतो. मला 3 लेकरं झालेले आहेत. आज जर येशू आरोग्य देतो, येशू जीवन देतो, हे जर मला कोणी सांगितलं तर मी पहिलं बेस्ट उदाहरण आहे की येशूनं मला आरोग्य दिलेलं आहे, येशूनं मला सुटका दिलेला आहे. माझे वडील सकाळ दुपार संध्याकाळ दारू पित होते, व्यसनामध्ये अडकलेले होते. ज्यावेळी आम्ही प्रार्थना केली, माझ्या वडिलांनी दारू सोडली. माझ्या घरामध्ये भांडणं आणि वादंग होते, प्रभू येशूने शांती दिली. आज ह्या क्रिसमसला खरी शांती तुमच्या घरामध्ये येत आहे. फक्त तुम्ही एकच काम आम्ही केलं पाहिजे, ह्या क्रिसमसला येशूला जागा द्यायचा आहे. आणि येशूची जागा कुठल्या मंदिरात नाही, येशूची जागा आमच्या हृदयात आहे. आणि जर आम्ही म्हणतो की प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये विश्वास ठेवतो, तू माझं आरोग्य देत आहेस, तू माझा सुटका आहेस, माझ्या पापापासून सोडवणारा तू आहेस. मी तुम्हाला सांगतो, ही रात्र तुम्हाला या संकटातून वाचवणारी आहे. ही रात्र तुम्हाला आजारातून मुक्त करेल. ही रात्र तुमच्या पापापासून शुद्ध करेल. आणि म्हणून आज मी या क्रिसमसला तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो. आज मला माहित आहे, जो येशू मला आरोग्य देऊ शकतो, जो येशू मला जीवन देऊ शकतो, तो ह्याच रात्री जिवंत आहे. तो तुम्हाला मदत करण्यासाठी आज सुद्धा येशू तुम्हाला सुटका देण्यासाठी आलेला आहे. मी आज मिरज मध्ये सेवा करत आहे. मी पाहिलेलं आहे, माझ्या येशूनं तुटलेले परिवार एकत्र केलेले आहेत. कॅन्सर बरा झालेला आहे, एड्स बरा झालेला आहे. माझा येशू ज्यानी येशूचा धावा केला, बायबल मध्ये वचन आहे, जो कोणी येशूचा धावा करेल, येशूचं नाव घेईल, त्याला सुटका मिळेल आणि तारण मिळेल. आज हेच नाव आज हित आहे. माझी बहीण भाऊ, आज प्रभू येशू विश्वास ठेव, तुझं व तुझ्या घराण्याचं तारण मिळेल, तुझ्या घराला वाचवण्यासाठी आणि तारण देण्यासाठी आलेला आहे. आज माझी इच्छा आहे की आम्ही सगळेजण ह्यावेळी डोळे बंद करून आपल्या जागेवर उभा राहूया. आय वॉन्ट टू प्रे फॉर यू. ह्या क्रिसमसला माझी इच्छा आहे तुमच्या घरामध्ये शांती येऊ दे. ह्या क्रिसमसला तुमच्या घरामध्ये आनंद येऊ दे. आज ह्या क्रिसमसला तुमच्या जीवनामध्ये शांतीचं जीवन येऊ दे. माझी ज्यांना इच्छा आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करावी, आपल्या जागेवर उभं राहा. वर्शिप टीम एक गीत गाईल आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे की प्रभू येशू आज तुमच्यासाठी उद्धार करता होऊ दे, तुमच्या घराला थारण देणार होऊ दे. जसं जक्कई पापामध्ये होता, व्यसनामध्ये होता, लुबाडणारा लोकांना होता, पण ज्यावेळी येशू त्याच्या जीवनामध्ये आला, त्यानं सगळं पाप सोडलं. सगळं पाप त्यानं सोडून म्हटला, ज्याचं मी लुबाडलेलं आहे मी त्याला दुप्पट देतो, ज्याला मी लुबाडलेला आहे त्याला मी चौपट देतो. माझी बहीण, आज तू जिथं जिथं उभे आहेस, माझा भाऊ जिथं जिथं तू ऐकत आहेस, माझी इच्छा आहे प्रभूची शांती आज या रात्री तुझ्या जीवनामध्ये येईल. आज प्रभूचं आरोग्य तुझ्या जीवनामध्ये येईल. आज जर तुझा पती दारुडा आहे तर प्रभू येशू त्याला दारूतून सोडवणार आहे. तुझ्या घरामध्ये कर्ज आहे तर आज येशू ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हाच खरा क्रिसमस आहे, जो सुटका
धोका पावलेला, हाच खरा ख्रिसमस आहे जो शांती देणारा आहे. आय वॉन्ट टू प्रे फॉर यू माय डिअर. आज प्रभू येशू तुमच्यासाठी एक जीवन घेऊन आलेला आहे आणि बहुताईचं जीवन आहे. एक गीत म्हणतं, भरपूर जीवन येशू तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. आणि आज या रात्री येशू बोलवत आहे. येशूला विश्वास ठेवल्याने आमचं जीवन बदलेल. हे रात्र माझं पण एक दिवस असं होतं, भयानक जीवन होतं. मी कधी खेळलो नाही, मी कधी क्रिकेट खेळलो नाही, मी कधी सायकल मारलं नाही, कारण मला खूप नाजूक केलं होतं. पण जसा येशू माझ्या जीवनामध्ये आला, माझी दुर्बलता गेली, माझं दुःख गेलं, माझ्या घरातलं कष्ट गेलं. आज न जाणो ही रात्र तुमच्या जीवनाला एक शांती देणारी असेल. ही रात्र प्रभूचं ब्लेसिंग देणारी असेल. We will thank you Jesus. पूर्ण जीवन तेरे लिए, भरपूर जीवन तेरे लिए यीशु लाया है. तेरे लिए यीशु लाया है. तेरे लिए. या रात्री आम्ही विश्वास ठेवूया की येशू बहुताईचं जीवन देण्यासाठी आलेला आहे. जीवन से थक कर है क्यों दास, यीशु है देता जीवन में आस. जीवन से थक कर है क्यों दास, यीशु है देता जीवन में आस. अनंत जीवन तेरे लिए, अनंत जीवन तेरे लिए येशू लाया है. यीशु लाया है. तेरे लिए यीशु लाया है. तेरे लिए खाली है जीवन तेरा है बेकरार. तरस खाता यीशु तुझ पर करता है प्यार. खाली है जीवन तेरा है बेकरार. तरस खाता यीशु तुझ पर करता है प्यार. झरनों सा जीवन तेरे लिए, झरनों सा जीवन तेरे लिए येशू लाया है. यीशु लाया है. तेरे लिए यीशु लाया है. तेरे लिए यीशु लाया है. तेरे लिए. प्रिय, या रात्री ज्यांना ज्यांना येशूची गरज आहे, जिथं जिथं माझा आवाज जात आहे, आज जर ह्या रात्री तुला येशूची गरज आहे, तर तुम्ही आपले हात उंच करा आणि म्हणा की प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये आहे. एक लाईनची प्रार्थना तुमचं जीवन बदलेल. आज जिथं जिथं तुम्ही उभा आहात, जर आज तुम्हाला येशू पाहिजे आहे, तारणारा शांतीचा राजा, जो सुटका देणारा, आज तो इथं आहे. मी जे लोक हात उंच करत आहे, आय वॉन्ट टू प्रे फॉर यू. तुम्ही म्हणा की प्रभू येशू माझ्या जीवनामध्ये ये, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या हृदयामध्ये ये. आज माझं जीवन मी तुला देतो प्रभू येशू. मी तुला आमंत्रण करतो, या रात्री माझ्या जीवनामध्ये तू ये. आज तुम्ही माझ्या बहीण आणि माझ्या भावानो, एक क्षण आज तुमचं जीवन बदलेल. ही रात्र तुमचं जीवन बदलेल. आरोग्य मी नाही देऊ शकत, या रात्री आरोग्य येशू देऊ शकतो. मी प्रार्थना करत आहे प्रभू, जे हात आज उंच आहेत प्रभू, जे अंतःकरण तुला हाक मारत आहे, मी प्रार्थना करत आहे प्रभू, या क्षणाला प्रभू तू त्यांच्या जीवनामध्ये ये. बायबल सांगते येशू दार ठोकत आहे, जो कोणी दार उघडेल तो त्याच्यामध्ये अंतःकरणात येईल.
येशू पासून आलेली शांती त्यांना मिळत आहे, येशू पासून आलेली सुटका त्यांना मिळत आहे. मी प्रार्थना करत आहे प्रभू, जे लोक पापामध्ये आहेत, व्यसनामध्ये आहेत, दारू, गुटखा, मावा, आय प्रे राईट नाउ फादर, ते सगळं व्यसनाचं बंधन येशूच्या नावात आम्ही तोडत आहे प्रभू. प्रत्येक व्यसनाची आत्मे निघून जाऊ दे या भागातून प्रभू. प्रत्येक व्यक्ती या व्यसनातून बाहेर येऊ दे प्रभू, त्यांना सुटका मिळू दे येशूच्या नावामध्ये प्रभू. मी प्रार्थना करत आहे प्रभू, ज्यांच्या जीवनात विवाहामध्ये अडचण आहे, ज्यांच्या विवाहामध्ये दुःख आहे प्रभू, या क्षणाला प्रभूची शांती त्यांच्या घरामध्ये येऊ दे, प्रभूचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये येऊ दे प्रभू. मी प्रे करत आहे, तू त्यांच्या दया कर या क्रिसमसला प्रभू. कोणी आजारी या ठिकाणी आहे, मी प्रार्थना करतो प्रभू, जिथं जिथं तुम्हाला आजार आहे आपले हात ठेवा. आय वॉन्ट टू प्रे गॉड, ह्या रात्री प्रभूचं आरोग्य तुम्हाला तो दे. मी प्रे करतोय प्रभू, प्रत्येक गुडगुदी निघून जाऊ दे, प्रत्येक शुगर बरा होऊ दे, प्रत्येक बीपी बरा होऊ दे, प्रत्येक कॅन्सर बरा होऊ दे, प्रत्येक प्रभू पोटातली घाट निघून जाऊ दे प्रभू. जे जे आजारी आहेत, एव्हरी पेन्स गो राईट नाउ इन जीसस नेम. प्रभूचं आरोग्य प्रत्येकावर दे प्रभू, प्रभूची शांती त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे प्रभू. प्रत्येकाला आशीर्वाद दे, प्रत्येक लेकरांना या रात्री आशीर्वाद दे. हा क्रिसमस सगळ्यासाठी आशीर्वादात आणि शांतीचं जाऊ दे प्रभू. ही सर्व महिमा गौरव आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून मागत आहे. आमेन, आमेन. आम्ही जोरात टाळ्या वाजवूया प्रभू येशूला आणि थँक्यू सो मच.